जागर आपल्यातील शक्तीचा. कपड्यांना इस्त्री करत असलेल्या अश्विनच्या आईने अश्विनला सांगितले, अरे अश्विन, पटकन उठ, गिझरचा लाईट बंद कर, दूध ओतू जाईल, दुधाचा गॅस बंद कर आणि तुझा टिफिन आणि पाण्याची बॉटल तिथंच ठेवली आहे किचन कट्ट्यावर, ती घे आणि पटकन बाहेर ये. या कामांच्या भल्या मोठ्या यादीने अश्विन गोंधळून जातो. जिथे असतो तिथून हलतच नाही. किचनमध्ये कोणतीच हालचाल, आवाज न ऐकू आल्यामुळे इस्त्रीचे बटन बंद करून इस्त्री बाजूला ठेवून अश्विनची आई उठते. सगळी कामे क्षणात उरकून अश्विनचा डबा आणि पाण्याची बॉटल त्याच्या हातात देते. अश्विन शाळेत जाण्यासाठी व्हॅनमध्ये बसतो. समोरच त्याच्या वर्गातली केतकी बसलेली असते. ती एका मैत्रिणीची वेणी घालत असते. एका मैत्रिणीला मेयोनीज सँडविचची रेसिपी सांगत असते. त्याच वेळेस तिचा छोटा भाऊ तिच्या मांडीवर बसलेला असतो. त्याला मधून मधून थापटत असते. अश्विन आता वर्गात येतो. वर्गात सर येतात, खुर्चीत बसतात, मग प्रेझेंटे घेतात, त्यानंतर फळा पुसतात, मग पुस्तक काढतात, खुर्चीत बसतात आणि मग शिकवायला सुरुवात करतात. एव्हाना जेवणाची सुट्टी होते. शाळेतल्या मावशी कोणाशी तरी बोलत असतात फोनवर. ती व्यक्ती आजारी असते. त्यांना मावशी समजावत असतात. एकीकडे आम्हा मुलांना पोषक आहार देत असतात. प्रत्येक मुलाच्या डब्यात खाऊ देताना त्याच्याकडे पण त्या बघून हसतात. हे सगळं सुरू असलं तरी आज खाऊ कोणी कोणी घेतलाय आणि कोणी कोणी घेतलेला नाही हे त्यांना पक्क माहिती असतं. अश्विनला हे तिन्ही प्रसंग सारखे डोळ्यासमोर येत असतात. एकीकडे तो आणि सर या दोघांचे वागणे जवळपास सारखे असते आणि एकीकडे आई, केतकी आणि शाळेतील मावशी यांचे वागणे जवळपास त्याला सारखे वाटते. या गोष्टीवर तो खूप विचार करतो. गोष्टी परत परत आठवतो. त्याच्या लक्षात येतं की एकूणच मुली, महिला या सगळ्या एका वेळेस अनेक कामे करू शकतात, पण त्या मानाने पुरुषांना त्या गोष्टी जमत नाहीत. 7-8 दिवस तो हे सगळं निरीक्षण करत होता. एक दिवस नवरात्रीत इतिहासाच्या बाईंनी विचारलं, कोणाकोणाच्या घरी नवरात्र बसवतात, कसं बसवतात, कोणी मदत केली. बऱ्याच मुलांचं उत्तर होतं की नवरात्र हा महिलांचा आणि मुलींचं असतं. आम्हा मुलांना कशाला विचारता, या मुलीच सांगतील की. एक एक करून सगळ्याजणी बोलत असताना अश्विननेही हात वर केला. बाईंनी त्याला बोलायला सांगितल्यावर अश्विन म्हणाला, खरं तर ना आपल्या सगळ्यांनाच बुद्धी, शक्ती आणि युक्ती हवी असते. बुद्धी, शक्ती असली तरी ती कधी, कुठे, कशी वापरायची हे कळावं लागतं. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त काम करणं हे एक कौशल्यच आहे. हे प्रत्येकालाच येत असेल असे नाही, पण बऱ्याच मुलींना आणि महिलांना हे येतं असं वाटतं. कारण अगदी लहानपणापासून त्या घरातील छोटी छोटी कामं करत असतात. त्यामुळे त्यांचं शरीर लवचिक झालेलं असतं. त्यामुळे एकाच वेळी त्या अनेक कामे अतिशय सहजतेने, कुशलतेने करू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बुद्धी, शक्ती आणि युक्ती कधी, कुठे, कशी वापरायची हे नेमकं त्यांना कळतं. कारण त्या नवरात्रात देवीची उपासना करतात. त्यामुळे त्यांना भरपूर शक्ती मिळते, बुद्धी मिळते आणि युक्तीही मिळते. त्यामुळे अनेक कामं एका वेळेस केली तरी त्या गोंधळूनही जात नाहीत, दमतही नाहीत आणि थकतही नाहीत. पण एवढी सगळी कामं करून त्यांना कंटाळासुद्धा येत नाही. आपण काम करताना आठवा, आपल्याला अशी एका वेळेस जास्त कामं करता येत नाहीत आणि ती जर कोणी सांगितली तर ती करण्याचा आपल्याला कंटाळा येतो. आपल्या सगळ्यांनाच बुद्धी, शक्ती आणि युक्ती हवी आहे. आपल्याला सुद्धा यातली एखादी गोष्ट जरी कमी असेल तर चालणार नाही. म्हणून नवरात्रात आपणही देवीची उपासना करू. तिला बुद्धी, शक्ती आणि युक्ती मागूयात. म्हणजे एकाच वेळी अनेक कामे करण्याचं कौशल्य आपल्यातही येईल व आपणही चुणचुणीत बनू. नवरात्र हे फक्त मुली आणि महिलांचं नसून समस्त मानवजातीसाठी आहे आणि आजपासून आपण सर्वजण तिची उपासना करूयात. उपासना करताना देवीला मागूयात, या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता
नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शांतिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. नमस्कार मित्रांनो, गोष्ट आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्स जरूर वाचा.